नमस्कार, मी अनंत गौसाले. आपण पाहत आहोत 12th क्लास ऑर्गेनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. टॉपिक नंबर 3 नोन ऍज कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि सर आपण त्यामध्ये पाहत आहोत प्रिपरेशन प्रॉपर्टीज मीन प्रिपरेशन रिएक्शन ऑफ काय सर आपलं कार्बोक्सिलिक ऍसिड. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. ओके, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय पाहिजे? प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मीन्स प्रिपरेशन प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम इथेनॉल. अरे हा यांना भाई साहब, हा सर लिहायचं बघा सर जी कॉल्ड ऍज ओडका. अरे हा यांना हा सर इथेनॉल, इथाइल अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल, मोनोहाइड्रिक अल्कोहोल. ओके, ओनली वन हाइड्रोक्सिल ग्रुप अटैच. सैचुरेटेड अल्कोहोल पचवाजी बोलो हा यांना हा सर नोन एज काय सर जी एलिफॅटिक. ओके, सॅच्युरेट म्हणजे एलिफॅटिक. हा यांना हा सर कोणसा वाला इथाइल अल्कोहोल मीन्स आपलं सर्वांचं आवडतं पेय कोणता सर जी इथेनॉल. अरे हा यांना व्हायचा हा सर तर लिहायचं बघा सर इथेनॉल. कोठे भेटतं सर जी ते आपल्या बारवर भेटतं. कुठे भेटतं? बारवर. ओके, काय करायचं? बारवर जायचं, आणायचं का एक आणायचं. ओके, एक पॅग आणत 90 रुपये द्यायचे आणि सर एक पॅग आणायचा. काय करायचं? एक पॅग आणायचा आणि सर त्यामध्ये काय टाकायचं? पोटॅशियम. काय टाकायचं? पोटॅशियम पर मॅग्नेट टाकायचं. प्रेझेन्स ऑफ OH मायनस ड्यू टू विनेगर. अरे हा यांना हा सर मग जायचं सर जी. ओके, आणि का आणायचं? इथेनॉल आणायचं बाहेरून. टाकायचं काय? KMnO4 प्रेझेन्स ऑफ OH मायनस ड्यू टू विनेगर मीन्स 4% ऍसिटिक ऍसिड. अरे क्या बोलती पब्लिक? बार बोलती. अरे हा यांना हा सर तर लिहायचं बघा सर इथाइल अल्कोहोल मीन्स इथेनॉल मीन्स देसी खंबा. अरे हा यांना हा सर तर लिहा सर इथं CH3 सिंगल बॉन्ड CH2OH नोन एज दिस कंपाउंड इथेनॉल. अरे कोणसा नॉल? इथेनॉल. तर या कंपाऊंडला काय म्हणतात? इथेनॉल म्हणतात. भेटतं कुठं सर जी? अरे कोठे भेटतं सर केमिकल? बारवर भेटतं. अरे हा यांना हा सर आणायचं आज. ओके ओके सर जी. ओके, काय इथेनॉल प्लस मध्ये घ्यायचं बघा आपलं KMnO4. अरे काय घ्यायचं रे? KMnO4 मीन्स पोटॅशियम पर मॅग्नेट. सर काय म्हटलं जातं? पोटॅशियम पर मॅग्नेट म्हटलं जातं. प्रेझेन्स ऑफ काय सर जी आपलं OH मायनस. काय सर जी? OH मायनस ऍट हिटेड. काय सर जी? ऍट हिटेड ड्यू टू आपलं विनेगर 4% नोन एज काय सर जी आपलं ऍसिटिक ऍसिड. या केमिकल सर आपल्या ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये ऍसिटिक ऍसिड असं म्हटलं जातं. अरे काय म्हटलं जातं रे? ऍसिटिक ऍसिड असं म्हटलं जातं. तयार कशापासून झालं सर जी? ते इथेनॉल पासून. आपण सगळं काय करतो? भांडे घासतो. अरे हा यांना व्हायचा हा सर विनेगर व्हायचा. विनेगर 4% विनेगर म्हणजे जर काय असतं? आपलं ऍसिटिक ऍसिड असतं. तयार कशापासून होतं? ते इथेनॉल पासून होतं. ओके, अरे हा यांना हा सर आणखी काय पाहिजे आपले? सेकंड नंबर रिएक्शन नोन एज हिस्टरिफिकेशन रिएक्शन. अरे कोणसी रिएक्शन? हिस्टरिफिकेशन रिएक्शन. लिहायचं बघा सर इस्टर असतं. काय बघा ते लिहायचं ना इस्टर. अशा प्रकार सर काय असतं? आपलं इस्टर असतं. जनरल फॉर्म्युला जनरल फंक्शनल. तो फंक्शनल ग्रुप काय असतो? तर तो असतो फंक्शनल ग्रुप बघा R सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड OR इज नोन एज इस्टर. तर या कंपाऊंडला इस्टर असं म्हटलं जातं. यूज ऑफ परफ्यूम. अरे हा यांना हा सर कोणसी रिएक्शन आहे सर? हिस्टरिफिकेशन रिएक्शन आपल्याला पाहायची आहे. लिहायचं नाव सर काय? हिस्टरी. काय नाव? हिस्टरिफिकेशन रिएक्शन. हिस्टरिफिकेशन रिएक्शन. अरे हा यांना व्हायचा हा सर जी हा मीन्स ऍडिशन ऑफ इस्टर प्रिपेअर टू कार्बोक्सिलिक ऍसिड. प्रिपेअर टू काय सर जे आपलं कार्बोक्सिलिक ऍसिड. अरे हा यांना हा सर थोडं बेसिक पाहिजे. काय घेतं आपलं इस्टर? काय घेतं? इस्टर. ओके, इस्टर RO
आर सिंगल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ, पुन्हा काय सर आपलं ओ आर प्लस काय घेतलं आपलं वॉटर प्लस वॉटर, प्रेझेन्स ऑफ काय सर जे आपलं एच प्लस ड्यू टू सर काय मिळतं आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच मीन्स कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस आपलं अल्कोहोल मिळतं. ओके, तर या रिॲक्शनला इस्टरिफिकेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं सर. जे सर काही वेळी बघायचं हे दोन केमिकल घेतले जातं आणि सर हे केमिकल तयार केलं जातं आणि सर काही वेळेस दोन केमिकल घेतले जातात सर हे केमिकल तयार केलं जातं. रिॲक्शन नोन ऍज अ इस्टरिफिकेशन रिॲक्शन आपण सर ते पाहणार आहोत नेक्स्ट टॉपिक मध्ये, नोन ऍज अ केमिकल प्रॉपर्टी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, आज बेसिक रिॲक्शन पाहता. ओके, तर लेट्स बघा सर काय इस्टरिफिकेशन रिॲक्शन. अरे कोणती रिॲक्शन रे? इस्टरिफिकेशन रिॲक्शन मीन्स ऍडिशन रिॲक्शन ऑफ ईस्टर अँड प्रिपरेशन रिॲक्शन ऑफ ईस्टर. अरे हा यांना हा सर, तर येथे काय सर ऍडिशन आहे. ओके, आणि नंतर पुन्हा काय सर प्रिपरेशन आहे फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड अँड अल्कोहोल प्रिपेअर टू ईस्टर. अरे हा या ना हा सर, लेट्स बघा सर इथाइल ऍसिटेट इज वन टाइप ऑफ ईस्टर. इथाइल ऍसिटेट लेट्स नाव CH3 नंतर पुन्हा सिंगल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड CH2 नंतर सिंगल बॉन्ड CH3 नोन ऍज इथाइल ऍसिटेट इज वन टाइप ऑफ ईस्टर. अरे सर काय हे ईस्टर आहे कोणत्या टाइप मध्ये? वन टाइपचं. कोणतं आहे सर? हे ऍलिफॅटिक ईस्टर आहे. कोणतं आहे रे? ऍलिफॅटिक आहे. द्यायचं नाव इथाइल ऍसिटेट कुछ इस प्रकार से इथाइल ऍसिटेट. या कंपाऊंडला काय म्हणतात रे? इथाइल ऍसिटेट असं म्हटलं जातं. प्लस काय सर जे आपलं वॉटर. ओके, प्लस वॉटर प्रेझेन्स ऑफ एच प्लस मीन्स ऍसिडिक कंडिशन. काय रे? प्रेझेन्स ऑफ एच प्लस मीन्स ऍसिडिक कंडिशन ड्यू टू सर जे आपलं ऍसिटिक ऍसिड आपल्याला इथं मिळतं CH3 नंतर सी डबल बॉन्ड ओ ओ एच. या कंपाऊंडला ऍसिटिक ऍसिड असं म्हटलं जातं. अरे काय म्हटलं जातं रे? ऍसिटिक ऍसिड असं म्हटलं जातं. प्लस ROH मीन्स अल्कोहोल. कौन सा वाला? अरे कौन सा वाला? अपना प्यारा वाला C2H5OH. अरे हा या ना मीन्स आपलं इथेनॉल. अरे हा या ना भाई साहब. हा सर लय सर मिळत आहे ते का है सर? अरे क्या है भाई साहब ये? C2H5OH मीन्स इथेनॉल. अरे भाई साहब हाँ या ना? हाँ सर. अरे क्या बोलती पब्लिक पीछे वाली, हमारे कैमरे के पीछे वाली पब्लिक क्या बोलती? इथेनॉल बोलती. क्या बोलती? इथेनॉल बोलती. अरे हाँ या ना? हाँ सर. लिहायचं बघा सर काय. अरे काय लिहायचं आता? काय लिहायचं रे यार? क्या लिखेंगे भाई साहब? एक्सप्लेनेशन. When ethanol reacting the KMnO4 means the potassium permanganate presence of OH minus H heated due to acetic acid. Second number example, second number reaction known as esterification reaction means preparation property of ester from carboxylic acid and alcohol. But this topic, ester react with water presence of H plus means acidic condition due to acetic acid plus ethanol. Here's explanation. When ethyl acetate react with water presence of acidic condition means H plus due to acetic acid plus ethanol. अरे कौन सा नॉल? इथेनॉल. असं रे कार्यक्रम करा. ओके, आणायचं. ओके, टाकायचं रे. पुन्हा बघायची रिॲक्शन काय होती. जसं और नो. यस सर, बात छाप होतो ना.